खाली आणावं वाच्या आणि छंद या नामाचा घेतला असे पाहुणे 10 वाजलेत. चला विषय चालला काय बाबा. महाराज म्हणले रात्रंदिवस साधू संतांना भजन केलं. का हो भजन करणं म्हणजे दादा भगवान परमात्म्याची सेवा करणं. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. ऐका माझ्या तुकोबागाईनं संसाराचा त्याग केला. अहो ऐका दादा स्वतःची पत्नी मेली तरी काय म्हणायचे बाबा तुकोबागाय बघे झाले देवा निघाले दिवाळे बघ झालं गे देवा बस आता मी भजन करायला मोकळाय. एवढा तुकोबागाईनं परमार्थ केला. रात्रंदिवस माझे तुकोबागाय भजन करायचे आणि छंद या नामाचा घेतला असे. तुकोबागाय म्हणले आम्हाला झोपीमध्ये उष्णायचं जरी झालं आम्ही भगवान परमात्म्याचं भजन उष्णतो. आता तुम्ही आम्ही झोपीमध्ये उष्णतो दादा. काय उष्णतो दिवसभर केलेला कुटाणा. काय झालं दादा उन्हाळ्याचा दिवस होता आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा शेतामध्ये आंबे राखायला गेला. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या मुलांना आंबे राखले. पण 2 वाजता गाढ आंब्याच्या झाडाखाली त्याला झोप लागली बाबा. झोप लागली. एक वानर आलं आंब्याच्या झाडावर गेलं. आंब्याच्या झाडावर गेलं आणि गेल्याच्या नंतर आंबा खाल्ला आणि कगळे बाबा आंबा खाल्ला. त्याची कोई कोणाला फेकून मारली दादा खाली झोपणाऱ्याला जाग आली आणि वर बघितलं तो कोण होतं दादा वानर. त्या वानराकडे बघून खालचं म्हणतंय उतर उतर उतर. वानराला वाटलं मला कोणतरी आवाज द्यायले म्हणून वानर असं वाकून बघू लागलं. लगेच खालच्यानं मंत्र बदलला. वाकून पाहतू वाकून पाहतू वाकून पाहतू. वानराला वाटलं आता मला उतरावं लागतं. लगेच खालच्यानं मंत्र बदलला. उतरलं उतरलं उतरलं. माकडानं खाली उडी टाकली आणि पळालं. खालचं म्हणते पळालं पळालं पळालं. आता इतकं दिवसभर काम कोणी केलं दादा बोला कोणी केलं. काय दुखायले का असं मोकळं बोला जागा. कोणी केलं बाबा शेतकऱ्याच्या मुलानं काम केलं आणि घरी गेलं. त्याच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह. सप्त्याचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाचे कीर्तनकार मुकुंद महाराज घात. गेलो बाबा कीर्तनाला. तवा काय आपल्याकडे गाडी नाही काय नाही एसटीनं गेलतो. लोक कीर्तन झालं. कीर्तन झाल्या लोक म्हणले बाबा संध्याकाळी कुठं जाता का मुक्काम. म्हणलं चालतंय पण झोपू कुठं. त्यानं मला एक रूम दिली बाबा. रूम मध्ये क्वाटवर गादी गादीवर तक्या तक्यावर मुकू. गेलो बाबा मी झोपलो. माझ्यासोबत झोपायला कोण ज्यानं दिवसभर आंबे राखले ते आलन खाली झोपी गेलं बाबा. मला गार झोप लागली. 2:15 वाजले ना आवाज आला उतर उतर उतर. मला वाटलं कोणतरी आवाज द्यायले. मी असं वाकून बघू लागलो. लगेच त्यानं मंत्र बदलला. वाकून पाहतू वाकून पाहतू वाकून पाहतू. मला वाटलं आता उतरावं लागतं. लगेच खालच्यानं मंत्र बदलला. उतरलं उतरलं उतरलं. म्या खाली उडी टाकली आणि पळालो. खालचं म्हणते पळालं पळालं पळालं. बाहेर गेलो. त्याचा बाप म्हणला बाबा संध्याकाळचं कुठं पळायले. म्हणलं तू या पोरानं पडिलं. म्हणले त्याची चुकी नाही त्यानं दिवसभर आंबे घातलेत. म्हणलं त्याचं झालं खरं पण मी झालो ना पातळ. विठाला विठाला ऐका दादा आपण झोपीमध्ये उष्णतो दादा काय दिवसभर केलेला कुटाणा. पण महाराज म्हणतात जागृती स्वप्नी पांडुरंग. जगाच्या मालकाशिवाय आम्हाला दुसरं काही येत नाही बाबा. म्हणून रात्रंदिवस माझे साधू संत सुद्धा काय करतात दादा भजन करतात. पण भजन कोणतं पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी नुसतं विठ्ठल विठ्ठल नावाचं भजन गोविंद गोपाळ. रात्रंदिवस गोविंदाचं भजन गोपाळाचं भजन बाबा. आता या माता मावल्या सुद्धा रात्र भजन करतात. पण कुठून भजन आणत्यात मेळ लागत नाही. याचे भजन म्हणजे रातभर पाकडन काय नाही सापडलं. लॉकडाऊन मध्ये मला कुठं कीर्तन नव्हतं. म्हणजे मला नाही तेव्हा सगळेच घरी होते बाबा. कुठं कीर्तन नाही. मी गेलो आमच्या गावातल्या बायाच्या भजनात. आमच्या गावच्या शांता काकून अभंग सुरू केला. आग आग विठोबा तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. तुझी रे आठवण लैला येते ना म्हणून मिस कॉल तुला देते. तू रे देवाचा आई देवन माझा नंबर करे शेव. म्हणलं कशाला. म्हणे माय महाराज मला देवाचं टेटसच दिसणं. म्हणलं तुला का पिसाळ्याला कुत्र चावलं का बाई. देव कोणाचे नंबर शेव करेन. मोबाईलनं तर एवढा काळ बिघडलाय. मला 2-3 दिवसाखाली एक फोन आला. हॅलो कोण बोलतय. म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला. हॅलो कोण बोलतय. म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. त्यानं फोन कट केला. असा 3 दिवस बाबा फोन केला. मी रिपीट लावला. म्हणलं भाऊ गेले 3 दिवस झालं तू फोन लावायला. मुकुंद महाराज गात बोलतो म्हणलं की कट करायला. नेमकी तुझी अडचण काय. ते म्हणे काहीच नाही मुकुंद बाबा नेमके तुळशीचे लग्न झाले. म्हणला माझं लग्न जमलं होतं. हा नंबर तिकडचा होता पण तुम्हालाच लागायलाय. म्हणलं भाऊ रेंजचा प्रॉब्लेम कमी जास्त होता असतं नंतर लावून बघ. त्यानं फोन कट केला. पुन्हा 5 मिनिटांना फोन केला. हॅलो कोण बोलतय. म्हणलं मी संध्या बोलते. ते मला मी 3 दिवस झालं फोन लावायला कोण्या मुकुंद महाराजांनाच लागायलाय.
म्हणलं आव नेटवर्क प्रॉब्लेम होता. ते म्हणला मग तुला तिकून लावायला काय झालं? म्हणलं व्हाय व मग बॅलेन्स संपलंय. ते म्हणला दमदर मी तुला आता रिचार्ज करतो. त्यानं फोन कट केला आणि 899 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला. आणि पुन्हा 5 मिनिटानं फोन केला. हॅलो कोण बोलतय? म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. ते म्हणला कस काय? म्हणलं गे काम झालं बाबा. सध्याच्या काळात कुठून भजनं आणायलीत काय मिळत लागन. तिचा अभंग झाला आणि दुसरीनं सुरू केला. कोरोना लवकर जाऊ दे ना, माझ्या बबड्याचं लगीन होऊ दे ना, बबड्याचं लगीन होऊ दे ना, माझ्या बबड्याचं लगीन होऊ दे. तुया काय बबड्याचं लगीन होत नाही. सध्या बबडी एवढे बेजाग आहेत. आम्ही कुठं कीर्तनाला गेलं की म्हणते बाबा हाय का ठापा ठेपा. म्हणलं मॅच कीर्तन करून जोड लावला तर तो काय सांगू बाबा. पानचट काम झाले सध्याच्या काळामध्ये. मागास कुठून भजनं आणायली तर कुठून नाही मिळ लागत नाही. पण पानचट भजन केलेली देवाची सेवा नाही दादा. विठ्ठल नावाचं भजन करा. विठ्ठल नावाचं भजन केलं की भगवान परमात्म्याची सेवा. घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेताना विठोबाचे पर्वत जळतील पर्वत जळतील पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वीरसिंहाला सानिसीमा. घेताना विठोबाचे पर्वत जळतील पर्वत जळतील पापाचे. असं घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. महाराज म्हणले भजन केलं की भगवान परमात्म्याची सेवा सुद्धा आणि आपलं पाप सुद्धा जातं. पैसा लागत नाही नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. महाराज म्हणले पैसा सुद्धा घ्यायला लागत नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आय केला. भजन केलंय आणि वाया गेलंय असं माणूसच नाही दादा. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे प्रत्येकानं. काही लोक पैशावाले म्हणतात बाबा आम्ही कशाला देवाचं भजन करायचं. महाराज म्हणले तुझ्याकडे किती पैसा असू दे गवतावानी असू दे बाबा, पण भजन करत नसतील काय थोरपण जाळायाचे. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळायाचे. भजन करणाऱ्याला काय श्रीमंत लोक म्हणतात यायला काय येऊन जाऊन टाळ कुटायचं काम आहे. पण ऐका तुमच्याकडे इथं किती जरी पैसा असला ना दादा, तुमच्यापेक्षा पैसा बाबा ऐका ना फाटक्या कपल्यावाल्याकडे पैसा आहे. कारण त्याच्या सगळ्यात मोठं धन आहे परमार्थ हे महाधन. जोडी देवाचे चरण साक्षात मला देवाची भेट घालून देणारं म्हणजे धन कोणतं? भजन. म्हणून प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही भजन नाही केलं काय होईल? महाराज म्हणले इथं आमचं काही जात येते कोणाचे काही भाग गेले, येते कोणाचे काही भाग गेले, कोणाचे काही भाग गेले, कोणाचे काही भाग गेले, येते कोणाचे काही भाग गेले, येते कोणाचे काही भाग गेले, येते कोणाचे काही भाग गेले, ज्याचे त्याने अनहित केले, कोणाचे काही भाग गेले, कोणाचे काही भाग गेले, ज्याचे त्याने अनहित केले, येते कोणाचे काही भाग गेले, येते कोणाचे काही भाग गेले, कोणाचे काही भाग गेले, कोणाचे काही भाग गेले, ओ येते कोणाचे काही भाग गेले, येते कोणाचे काय भाग गेले, ज्याचे त्याने अनहित केले, अनहित केले, ज्याचे त्याने केले, हो हे जग नाही कळले मग दुसरं येईन, हे जग नाही कळले, हे जग नाही कळले मग दुसरं येईन, हे जग नाही कळले, हे जरी नाही कळले पुढे दुसरा येईल, हे जरी नाही कळले, हे जरी नाही कळले पुढे दुसरा
माड बांधून देईन सरत शेवटी एका जनार्दनी आमच्या काही बाजू राहिले आमच्या काही बाजू राहिले दातवन घ्या गे कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा दातवन घ्या गे कोणी तारी 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 दातवन घ्या गे कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 एकदा गाडी मागण्यासाठी मागत हा वाजी नागे सुद्धा असे पाहिजेत आबा काय काय वाजीत येत का खाजीत येत मिळत लागत नाही बाबा कीर्तनामध्ये मोकळ्या मनाची माणसं पाहिजेत इथं आल्याच्या नंतर कीर्तनकारानं गायकानं वादकानं असं मोकळं काम सुरू केलं पाहिजे एका जागा मी असं तानू तानू बोलू लागलो दोघ जण होते एक जण म्हणला मागात लईच बॉम्ब लायलाय दुसरं म्हणला फुकटचं खाल्ल्याला कुठेच घेते बाबा तुम्हाला काय सांगावा पण ऐका विषय चालला काय येथे कोणाचे काय भाग गेले ज्याचे त्या नाना इथं केले जरी तुम्ही भजन केलं नाही दादा आमचं इथं काही जात नाही मागात म्हणले ऐका ना म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे आणि रात्रंदिवस भजन केलं पाहिजे बाबा आपले टाइम ऐका आता 15 मिनिटं मला वाढून मिळाली त्याच्यामुळे मी काय ताण घेत नाही चला विषय चालला काय कारण कधी टाइम गेला हे मला मिळ लागला नाही दादा का मला असं वाटलं आता 4 वाजता कीर्तन करावा बघ कोणाला वाटले मागा हातो घ्या बघ कोणाला वाटले मी कीर्तन बंद करावा ऐका बाबा चला विषय चालला काय मागात म्हणले भजन केलं पाहिजे भजन करणं म्हणजे भगवान परमात्म्याची सेवा करणं हरी नाम कीर्तन श्रवण केलं पाहिजे दादा श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादे गजानन परम भक्त रात्रंदिवस मागात कीर्तन सुद्धा श्रवण केलं पाहिजे मागात म्हणले जिथं कीर्तन सुरू आहे श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे रात्रंदिवस भगवान परमात्म्याची सेवा करणं म्हणजे बाबा ऐका ना कीर्तन श्रवण करणं आणि तदनंतर भगवान परमात्म्याचं भजन करणं तुम्ही कीर्तन जर श्रवण केलं ना दादा हरी नावाचं भजन जर श्रवण केलं ना ज्ञानोबा काय म्हणतात ऐका रात्रंदिवस तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो बाबा मोक्ष प्राप्त महाराज म्हणले करणं झालं नाही तर नका करू पण नुसतं श्रवण तरी केलं पाहिजे नाथ बाबा म्हणतात मोक्ष सुद्धा त्याच्या पुढे फिका आहे मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे मोक्ष हरी नामामृताचे विसावकासे हरी नामामृताचे विसावकासे मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस हरी नाम कीर्तन संताचे पूजन संताची सेवा केली पाहिजे दादा संताची महाराज म्हणतात ऐका काही लोक संताची टिंगल्या टवाले उडवतात महाराज म्हणले ते घर नसून
ते यमपुरी बाबा, घर नव्हे ते यमपुरी. महाराज म्हणले संत निंदा ज्याचे घरी, ज्याच्या घरामध्ये संताची निंदा आहे ना दादा, ते घर नसून दादा यमपुरी आहे. संताची सेवा केली पाहिजे. पण संत म्हणायचं कोणाला? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. अशा विषयी मागा संताविषयी अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे. एखाद्या वेळेस आपण जर देवाची पूजा करत असलो आणि आपल्या दारात जर संत आली, देव सागावे परते, देव सागावे परते, देव सागावे परते, आणि संत पूजावे आगते. महाराज म्हणले देवाला बाजूला सांगायचं, संताची पूजा करायची. प्रत्येक माणसानं संताची पूजा केली पाहिजे बाबा. का हो दादा? ऐका, आज जे देवाला देव पण आले ना दादा, देव पण आणून देणारे म्हणजे बाबा कोण आहेत? संत आमुच्या भावे तुझं देव पण हे का विसरून गाईलाशी. संताला सुद्धा देव पण आणणारे बाबा संत आहेत, देवाला सुद्धा देव पण आणणारे. म्हणून प्रत्येक माणसानं संताची सेवा केली पाहिजे, प्रत्येकानं. कारण संत असे दादा, संतानं जर एकदा माणसाला हातात धरलं ना, देवाच्या पलकड सुद्धा संताचं काम आहे. कारण देवाचीच भेट घालून देणारे कोण आहेत? हरी प्राप्तीशी उपाय लगावे संताचे ते पाय. संताशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून प्रत्येक माणसानं संताची सेवा केली पाहिजे, प्रत्येकानं. कारण एकदा जर संतानं हातात धरलं, देव पाळे पंढरीनाथ लढा त्याचा, पाळे पंढरीनाथ लढा त्याचा, ओ पाळे पंढरीनाथ पाळे धरी तिचे हाती संत कृपावंत, धरी तिचे हाती संत कृपावंत, धरी तिचे हाती संत कृपावंत, हे पाळे पंढरीनाथ लढा त्याचा, पाळे पंढरीनाथ लढा त्याचा, पाळे पंढरीनाथ वा वा वा, मस्त चाल लावली. कुई 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 कुई. ऐका बाबा, आता ते ज्याला कळालं त्याला कळालं. ऐका, विषय चालला काय? पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. अहो, एकदा जर संतांना हातात धरलं ना बाबा, आपल्यावर कृपा करून सोडतात. म्हणून प्रत्येक माणसानं संतांची सेवा केली पाहिजे. संत महाराज एकदा जर आपण सेवा केली ना, संत आपल्याला एवढं जवळ करतात, एवढं जवळ करतात, स्वतःची खुर्ची सुद्धा महाराज संत तुम्हा आम्हाला देतात. म्हणून संतांची सेवा केली पाहिजे. बाकीच्याचं कोणाचं सांगत नाही. आपण सर्वजण आळंदीला गेलोत ना दादा, गेलोत ना, बोला, गेलोत ना आळंदीला. आळंदीला गेल्याच्या नंतर पहिली मंदिरामध्ये चढायच्या अगोदर सोन्याची पायरी. ती पायरी कोणाची दादा? कोणाची माऊली? हैबत बाबाची. एकदा टाळी वाजवा आजीसाठी महाराज. हैबत बाबाची पायरी. पण ती हैबत बाबाची पायरी ऐका कशी झाली, ऐका. हैबत बाबा म्हणजे निष्ठावंत वारकरी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. ऐका दादा, हैबत बाबा म्हणजे निष्ठावंत वारकरी होते दादा. हैबत बाबा वारीला गेले आणि वारीला गेल्याच्या नंतर हैबत बाबाला काही चोरांना अडवलं. आता ते चोर काय साधे सुधी नव्हते बाबा. ते चोर असे होते, चोरी तर करायची, पण ज्याची चोरी केली त्याला महाराज काय करायचे? खलास करायचे, त्याला जीव मागायचे. पण ऐका, तशा चोरांना हैबत बाबाला धरलं. आताचे चोरावानी नाही बाबा, मोबाईल चोर, टाटर चोर, वायर चोर, बरोबर आहे ना, VIP चोर होते. खून करायचा बाबा जाग्यावर. हैबत बाबाला त्या चोरानं पकडलं. हैबत बाबानं फक्त मनात एकच प्रार्थना केली, ज्ञानोबा काय
रात्रंदिवस मी तुमची सेवा केली, इथून पुढे सुद्धा सेवा करन. एक काम करा, फक्त मला या चोराच्या तावडीतून सोडा. एकदा जर मी या चोराच्या तावडीतून सुटलो ना, संसाराचा त्याग करन आणि रात्रंदिवस मी तुमच्या पायरी जवळ येऊन बाबा भजन करन. हैबत बाबानं देवाकडे प्रार्थना केली, माऊलीकडे प्रार्थना केली आणि योगानं त्या चोरानं काय केलं ऐका ना, जे खिशात होतं ते घेतलं आणि हैबत बाबाला सोडून दिलं. हैबत बाबा तिथूनच ज्ञानोबागाकडे वापस गेले आणि मंदिरामध्ये एकच करायला लागले, ज्ञानोबागाया माझ्या तुकोबागाया, हो ज्ञानोबागाया माझ्या तुकोबागाया, ज्ञानोबागाया माझ्या तुकोबागाया, ज्ञानोबागाया माझ्या तुकोबागाया. ऐका ऐका, भजन करायला वेळ आहे पण आता आपला वेळ कमी. ऐका, रात्रंदिवस महाराज हैबत बाबा भजन करायला लागले आणि भजन करायला लागल्याच्या नंतर ज्ञानोबागायनं हैबत बाबाला जवळ घेतलं आणि हैबत बाबाला विचारलं, ऐका बाबा तुम्हाला काय पाहिजे? हैबत बाबा म्हणले, काहीच नको, फक्त एकच काम करा, मला रात्रंदिवस तुमची सेवा घडली पाहिजे, भजन घडलं पाहिजे. त्या ज्ञानोबागाला तसं बोलले. ज्ञानोबागायनं हैबत बाबाला एवढं जवळ घेतलं. आज बी मंदिरात जायच्या अगोदर, ज्ञानोबागायच्या अगोदर दर्शन कोणाचे दादा? हैबत बाबाचं. संत महात्मे एवढं जवळ करतात. आपले जे बाकीचे आहेत ना महाराजे माया जाळातले, कोणाला किती जीव लावा, कामापुरतं जवळ करतात आणि लांब फेकून देतात. म्हणून लई संसाराच्या भानगडीत पडायचं नाही, संताची सेवा करा. संत आपल्याला जवळ घेतात दादा आणि संत स्वतःची खुर्ची सुद्धा देतात. म्हणून महाराज ऐका, हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी, केलं बाबा परिणाम आनंदे निर्भय, आसोबल ते ठाई सुख दुःख नाही चाडा आम्हा. रात्रंदिवस आम्हाला आनंद आहे बाबा. आम्हाला आता कोणती भीती राहिली नाही बाबा. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, ऐका तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. आमची भीती सुद्धा नाहीशी झाली, म्हणून रात्रंदिवस आनंद आहे. पण परमार्थ करत असताना आणि कसा यास न करीन धरी आस, होईन उदास सर्व भावे. आस टाकून द्यायची, मोकळ्या मनानं काय करायचं दादा? परमार्थ करायचा. मला देवानं हेच द्यावा म्हणून कधी देवाची सेवा करू नका. आता माफी मागून बोलतो, ऐका बाबा. आता सध्याच्या काळामध्ये महाराज ऐका ना, महिला मंडळ भगवान शंकराची एवढी उपासना करायल्यात, बघ खरं सांगा, तुम्ही देवाची भक्ती म्हणून करायलात का देवानं हेच द्यावा म्हणून करायलात? बरोबर ना, मान्य केलं आजीना. ऐका बाबा, हेच द्यावा. त्या सकाळी 4 वाजता देवाच्या त्या आता महादेवापाशी जातात बाबा आणि त्या नंदीच्या कानात आपली संकट सांगायल्यात. नाही दादा, देवानं द्यावा म्हणून कधी भक्ती करू नका. 20 रुपयाचं नारळ फडते देवा मला सुखी ठेव. अरे 20 रुपयाच्या नारळात कुठं सुखी ठेवत असते का देव? देवाला फक्त भक्ती लागती, तुमचं काही लागत नाही. एवढ्या थोर भक्ती आवडत देवा. टाइम बघा दादा, हेची थोर भक्ती. टाइम बघा आपला. आता थोडं ऐका. हो ना, लय प्रमाण झालीत आज, तरी पण मी काय म्हणन तुम्हाला. चला ऐका, विषय चालला काय. आजकाल लोक भक्ती करायलेत पण दादा ऐका ना, देवानं हेच द्यावा म्हणून भक्ती करायलेत. काय झालं, आमच्या गावची पार्वती सकाळी 4:00 उठली आणि महाराज भगवान शंकराची उपासना करायला गेल्या. महाराज त्या पूजा करण्यासाठी बागेला लागल्या. 7:05 वाजले तरी महाराज त्या पार्वतीचा नंबर आला नाही. घरच्या शंकराला वाटलं आता तरी पार्वती माता घरी येत्यान आणि मला चहा पाणी करून देत्यान. त्यानं हातानं आंघोळीला पाणी घेतलं तरी पार्वतीचा पत्ता नाही, चहा करून प्याला तरी पार्वतीचा पत्ता नाही. त्याला वाटलं नाश्ता करून द्यायला तरी येईन, नाश्ता हातानं केला खाल्ला तरी देतीचा पत्ता नाही. मग दुपारच्या स्वयंपाकाला लागलं. उंडा तिमला पोळ्या लाटल्या महाराज भाजीला फोडणी देऊ लागलं. फोडणी द्यायला महाराज फोडणी दिली तरी पार्वतीचा पत्ता नाही. ह्यानं ताट वाढून घेतलं, जेवायला सुरू केलं आणि पार्वती आली, म्हणली मी बी तुमच्या संग उपास सोडतो. ऐका, खरं सांगा, अशी भक्ती काही कामाची नाही. महाराज देवाची भक्ती केली पाहिजे पण मोकळ्या मनानं. देवानं हेच द्यावा म्हणून कधी करू नका. अशी केल्याच्या नंतर होईन उदास सर्व भावे, हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. अशा पद्धतीनं भक्ती केली, परिणाम काय होईल? मोक्ष मगरी कमरे ते मोक्ष आमगरी कमरे दासे. कीर्तन
टाळ
वा मोकळी टाळी वाजवायचा का मागाचा का हो ना ऐका आता ह्याची बी चुकी नाही आज एकादशी काय का बाबा आता चला विषय चालला काय मोक्ष मागे का मागे ते दासी होय सांगवायचे तुका म्हणे हरी नाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी महाराज म्हणतात 3 चरणामध्ये जी साधना सांगितली ती आम्ही केली बाबा साक्षात मोक्ष सुद्धा आमच्या घरी आहे अभंगाचा सगळं सगळं अर्थ एकदा नियमाप्रमाणे भजन सर्वजण हात वर घ्या घ्या सर्वजण या पाठीमागची हा तुमले लोरी काना विठ्ठल पांडुरंगा तुमले हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुमले लोरी काना विठ्ठल पांडुरंगा तुमले हरी काना विठ्ठल पांडुरंगा 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 तुमले लोरी काना विठ्ठल पांडुरंगा तुमले हरी काना विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कल्पगम करुणावतारम संसार सागम भुजगेन्द्रागम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय कल्पगम करुणावतारम संसार सागम भुजगेन्द्रागम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि भस्मागराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विठोबाग कुमार विठोबाग कुमार विठोबाग कुमार हरे 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 विठोबाग कुमार जय 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 विठोबाग कुमार हरे हरे विठोबाग कुमार
मी जन्म याजसाठी देवा घ्या हातखाली सगळेजण. तुम्ही म्हणा मग वाज घेतली तो कोण ऐकत बसले बाबा. ऐका तुझी जगन सेवा साधा वया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. धावत्यागामध्ये अभंगाचा अर्थ झाला. जाता जाता एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगतो दादा. पहिली गोष्ट म्हणजे मुलाला संस्कार लावा. प्रत्येक मातेने मुलाला संस्कार लावले पाहिजे. प्रत्येक मातेला वाटतं की माझा मुलगा सुद्धा कीर्तनकार असावा, माझा मुलगा सुद्धा वाजवणारा असावा, पण त्याच्यासाठी अगोदर संस्कार पाहिजेत. एकदा या सगळ्या माता माऊल्यासाठी मोकळ्या मनानं टाळी वाजवा. वाजवा टाळी. कशामुळे टाळी? ऐका खिलारी साहेब, या बिचाऱ्या माता माऊल्या मालिकाचा त्याग करून कीर्तनाला आल्यात म्हणून टाळी वाजवा म्हणलं, बाकी काही नाही दादा. ऐका प्रत्येक मातेने सुद्धा मुलाला संस्कार लावले पाहिजे. जिजा माताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. कितव्या शतकामध्ये? ऐका 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावोच्या पोटी सूर्य उगवला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. 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 हात बघ हात 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 टाळी टाळी. आगे कलोजा परभणीमध्ये सोंडेश्वरी मंदिरामध्ये सप्ताह सुरू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काय होते बाबा कळू द्या. हे 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावोच्या पोटे सूर्य उगवला. छत्रपती शिवाजी महाराज की आता माईक वरचे थांबा, फक्त खाली बसलेले. छत्रपती शिवाजी महाराज की. बचत गट जगा मोकळा आवाज काढा. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. 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 पर्याय पर्याय ना माझ्या राजाचे दासते. ऐका दादा, जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. जसं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येतात, कौस मामा थक्त 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 कापत होता, तसंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अफजल खान कापत होता. बड्या बड्या ना माझ्या राजाचे दासते. 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावच्या पोटे सूर्य उगवला. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. राजा शिवाजी जन्मला. राजा शिवाजी जन्मला. राजा शिवाजी जन्मला. शिवनेरी जन्मला राजाचा अधिपती राजाचा अधिपती. दैवत 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 छत्रपती रामच दैवत छत्रपती. दैवत छत्रपती रामच दैवत छत्रपती. दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती पवन दादा किती जरी ताणलं तर तेवढंच ताण घेऊ नका. ऐका बाबा चला इशे चालला काय. जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले म्हणून स्वराज्याची आपला हसलो काय काय विषय चालला काय. संस्कार लावले म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. म्हणून प्रत्येक मातेने मुलाला संस्कार लावले पाहिजे. तुम्ही म्हणता बाबा कीर्तनाचा नियम आहे जेणेकरून मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणला. छत्रपती शिवाजी महाराज का देव आहेत का? दादा ऐका,
माझे छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीयेत, पण आज जो देवळातला देव आहे तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळं. म्हणून प्रत्येक मातेनं संस्कार लावले पाहिजे. व्यसनाच्या आधीन जाऊ नका, आई वडिलाची सेवा करा, सीमेवरच्या जवानाची आठवण काढून झोपा. बस सेवेला इथं पूर्ण आहे. एखादा अपशब्द गेला असेल बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सुद्धा. परत महाराज गावामध्ये येण्याचा योग आला. खरं बघितलं तर इथं गेल्या वर्षी आता भगवान बाबा आपल्यातून निघून गेले बाबा, पण ऐका गेल्या वर्षी भगवान बाबाच्या सप्त्यामध्ये येण्याचा योग आला. तो सप्ताह हे झाला की लगेच आहे बाबा. किती दिवसाला? 24ला सुरुवात आहे. खरं बघितलं तर किती 31ला काला. त्यांच्या सप्ताहामध्ये गेल्या वर्षी ज्यांनी यजमानपद घेतलं ते बी गेले आणि ज्यांनी बाबा माझं कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलं ते बी. कारण आमच्यातून मोहनराव शिंदे खरं बघितलं तर महाराज प्रेमळ माणूस स्वभावाचा, परमार्थ निकळ कसा करावा, लहान मुलाला सुद्धा जीव लावणारी, म्हाताऱ्या माणसाला सुद्धा जीव लावणारी. शिंदे साहेब गेले, भगवान बाबा सुद्धा गेले, पण तरी त्यांचा सप्ताह पुढे आहे. तरी सगळ्यांनी सहकार्य करा. पण ऐका बस सेवेला इथं पूर्ण राम. एखादा अपशब्द गेला असेल माझी मला परत द्या. सर्वांनी सुंदर साथ दिली. खिलारी साहेबांमुळे येण्याचा योग आला. आणि ज्यांनी यजमानपद घेतलं आमचे सोनटक्के साहेब, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सेवेला इथं पूर्ण राम. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. बोले बोले वाकुले उतरे क्षमा अपराध